नमस्कार, टी9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस स्थानकासमोर तणाव निर्माण झाला। सिटी पोलीस स्थानकाच्या बाहेर आंदोलकांनी गर्दी केली आहे। रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे इथे वाद निर्माण झाला। रामगिरी महाराजांवर 2 ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडे। दत्ता, आत्ता नेमकी स्थिती कशी आहे? नक्कीच निखिला, आता तणावाची परिस्थिती आहे, मात्र सगळी परिस्थिती पोलिसांनी नियंत्रणात आणलेली आहे। आपण बघू शकतो की आपल्यासमोर हा जो जमाव दिसतो आहे तो सगळा येते। छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या तणाव निर्माण झालेला आहे। आपण पाहतो महंत रामगिरी महाराजांनी केलेल्या वक्तव्यानंतर या ठिकाणी वाद निर्माण झालाय। वैजापूर आणि येवल्यामध्ये रामगिरी महाराजांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल झाला। त्यानंतर संभाजीनगरमध्ये सिटी चौक पोलीस स्थानकाच्या बाहेर हा तणाव निर्माण झालेला आहे। पोलीस स्थानकाच्या बाहेर आंदोलकांनी गर्दी केली आहे। हिंदूंनी संघटित राहावं हा एकच उद्देश असं महंत रामगिरी महाराजांनी म्हटलेलं आहे। जे बोललो ते बोललो, आता नोटीस येईल तेव्हा पुढे बघू असं वादग्रस्त विधानावर महंत रामगिरी महाराजांनी त्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे। हिंदूंच्या असंघटितपणाचा आजवर फायदा घेतला गेला असं महंत रामगिरी महाराजांनी म्हटलं। बांगलादेशात सुरू आहे तसं आपल्याकडे घडू नये असं महंत रामगिरी महाराज यांनी म्हटलेलं आहे। मात्र रामगिरी महाराजांच्या वक्तव्यानंतर इथे तणाव निर्माण झालाय। पोलीस स्थानकाच्या बाहेर त्यानंतर तणाव हा सगळे जे आंदोलक आहेत ते पोहोचलेले आहेत। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडे। दत्ता, नक्कीच निखिला, छत्रपती संभाजीनगर शहरातल्या सिटी चौक पोलीस ठाण्यासमोर हा सगळा तरुणांचा जमाव जो आहे तो जमलेला आहे। सरला बेटचे जे महंत होते रामगिरी महाराज यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। हे वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर सगळीकडून तीव्र पडसाद उमटायला सुरुवात झालेली आहे। याचे पडसाद जे आहे ते छत्रपती संभाजीनगर शहरात सुद्धा उमटलेले आहेत। हा तरुणांचा मोठा जमाव सिटी चौक पोलीस ठाण्यासमोर जमलेला आहे। महंत रामगिरी महाराजांना अटक करण्यात यावी, त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी घेऊन हा सगळा जमाव जो आहे तो या ठिकाणी जमलेला आहे। हा सगळा जमाव जमल्यानंतर या ठिकाणी अघोषित संचारबंदी सारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आपण जर हे मार्केट बघितलं तर ही सगळी जी दुकानं आहेत, हे छत्रपती संभाजीनगर शहरातलं सगळ्यात मोठं मार्केट आहे। मात्र या ठिकाणी सुद्धा कडकडीत बंद पाळण्यात आलेलं आहे। ही सगळी जी दुकानं आहेत ती सुद्धा दुकानं बंद ठेवण्यात आलेली आहेत। पोलिसांचा सुद्धा या परिसरामध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। या आंदोलकांना सुद्धा समजावण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत। मात्र तरी सुद्धा हा सगळा जो जमाव आहे तो पोलीस ठाण्यासमोर अजूनही थांबून असल्याचं पाहायला मिळत आहे। काही वरिष्ठ जे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत ते या जमावाला कंट्रोल करण्याचा सुद्धा प्रयत्न करतायत। मात्र जमावामध्ये जो रोष पाहायला मिळतोय त्यामुळे हा सगळा जमाव अजूनही पोलीस ठाण्यासमोर थांबून असल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। मोठ्या घोषणा दिल्या जात आहेत आणि त्याबरोबर या ठिकाणी हे सगळे तरुण जे आहेत ते जमलेले आहेत। मात्र चारही बाजूने पोलिसांचा बंदोबस्त असल्यामुळे परिस्थिती जी आहे ते नियंत्रणामध्ये असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आहे। मात्र महंत रामगिरी महाराजांना अटक करण्यात यावी अशी मागणी घेऊन हा सगळा जमाव जो आहे तो सिटी चौक पोलीस ठाण्यासमोर जमलेला आहे। निखिला, नक्कीच दत्ता, आपण या ठिकाणी पाहतोय पोलीस काही संवाद साधताय का किंवा हा तणाव जो आहे तो निवळावा यासाठी म्हणून काय पावलं उचलली जात आहेत? तसंच शहरामध्ये बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे का? नक्कीच शहरामध्ये सगळीकडे पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। हजारो पोलीस शहरामध्ये सर्वत्र तैनात करण्यात आलेले आहेत। मात्र सिटी चौक पोलीस ठाणं हे प्रमुख पोलीस ठाणं असल्यामुळे या ठिकाणी तक्रार देण्यासाठी काही लोक सातत्याने येत आहेत। त्यांच्याबरोबर हे नवीन तरुण सुद्धा येत आहेत आणि अटक करण्याची मागणी या ठिकाणी त्यांची सुरू आहे। त्यांच्यासोबत पोलिसांचा सुद्धा संवाद साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत। जो काही जमाव येतो त्या सगळ्या जमावाला पोलीस या ठिकाणी आपापली तक्रार देण्याचं किंवा निवेदन देण्याच्या सूचना करतायत आणि त्यांची समजूत घालून पाठीमागे पाठवण्याचा प्रयत्न करतायत। त्याच पद्धतीने हा जमाव जो आहे तो सध्या सिटी चौक पोलीस ठाण्याच्या समोरच्या बाजूला सुद्धा निघाला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे, मात्र नागरिकांमध्ये रोष पाहायला मिळतोय। मात्र त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला पोलिसांकडून सुद्धा सतर्कता बाळगण्यात आलेली आहे। संपूर्ण शहरभर SRPFच्या तुकड्या असतील किंवा पोलीस दल असेल ते सुद्धा तैनात करण्यात आलेलं आहे। दंगा काबू पथक जे आहे ते सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलं असल्याचं आपल्याला सध्या समोर पाहायला मिळतं आहे आणि या सगळ्या जमावावरती नियंत्रण करण्याचं काम पोलीस दलाकडून केलं जात आहे आणि सगळ्यांना समजावण्याचं, त्यांचे निवेदन घेण्याचं, त्यांच्या तक्रारी घेण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे। त्यामुळे सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे, मात्र वातावरण तणावाचं असल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच